20 पान क्रमांक 670. पृथ्वी व तिच्यावरील सर्व काही परमेश्वराचे आहे. जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे. कारण त्यानेच सागरांवर तिचा पाया घातला, त्याने जलप्रवाहांवर तिला स्थिर केले. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आहे आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही व कपटाने शपथ वाहत नाही, त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. त्याला शरण जाणारे हेच लोक होत. हे याकोबाच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी उत्सुक असलेला ते हेच. अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा. पुरातन दारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. हा प्रतापशाली राजा कोण? बलवान व पराक्रमी परमेश्वर, युद्धात पराक्रमी परमेश्वर तोच. अहो वेशींनो, आपल्या कमानी उंच करा. पुरातन दारांनो उंच व्हा, म्हणजे प्रतापशाली राजा आत येईल. प्रतापशाली राजा कोण? सेनाधीश परमेश्वर, हाच प्रतापशाली राजा. परमेश्वर करो वाचले वचन आशीर्वादित हो. आमेन. आमेन. जुन्या करारामधून उत्पत्ती या पुस्तकातून पहिला अध्याय 26 ते 29 आपल्यासाठी आकाश ब्रदर वाचतील. उत्पत्ती 1 26 ते 29. जुन्या करारातून उत्पत्ती 1 26 ते 29 ही वचने आपण ऐकूया. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रांगणारे सर्व प्राणी, यांवर ते सत्ता चालवतील. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाने प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी, यांवर सत्ता चालवा. देव म्हणाला, पहा, अवघ्या भूतलावरील बीज देणारी प्रत्येक वनस्पती व सबीस फळे देणारे प्रत्येक झाड मी तुम्हास देतो. ही तुमचे अन्न होतील. आमेन. आमेन. यावेळेस नवीन करारामधून फिलिपी करास पत्र 2 अध्याय 5 ते 10 ही वचने आपल्यासाठी सिस्टर वाचतील. फिलिपी करास पत्र याचा 2 अध्याय 5 ते 10 ही वचने. प्रेज द लॉर्ड. प्रेज गॉड. फिलिपिकरास पत्र 2 अध्याय याचं 5 ते 10 वचन आपण वाचूया. प्रभू येशूच्या नम्रतेचे व त्याचे उदाहरण, त्यागाचे उदाहरण, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती, ती तुमच्या ठायी असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले. येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाचे त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. आमेन. हालेलुया. यावेळेस आपण उठून उभं राहूया. शुभवर्तमानाचे वाचन. आजचे जे शुभवर्तमान आहे मत्तेकृत शुभवर्तमान याचा 25वा अध्याय 14 ते 30 ही वचने मी विनंती करे पाळसाहेब वाचतील. आजच्या दिवसाकरता जे शुभवर्तमान घेण्यात आलेलं आहे, मत्तई कृती शुभवर्तमान याचा 25वा अध्याय. मत्तई कृती शुभवर्तमान अध्याय 25 आणि याच्या 14व्या ओवीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. रुपयांचा दाखला. कारण जसे दुसऱ्या देशाला जाणाऱ्या एका माणसाने आपल्या दासांना बोलावून आपली मालमत्ता त्यांना सोपून दिली, तसे हे आहे. आणि त्याने एकाला 5,000 रुपये व एकाला 2,000 रुपये व आणखी एकाला 1,000 रुपये असे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या शक्तीप्रमाणे दिले, आणि तो दुसऱ्या देशास गेला. ज्याला 5,000 रुपये मिळाले होते
त्याने लागलीच जाऊन त्यावर व्यापार केला व आणखी 5,000 रुपये मिळवले. तसेच ज्याला 2,000 रुपये मिळाले होते त्यानेही आणखी 2,000 रुपये मिळवले. परंतु ज्याला 1,000 रुपये मिळाले होते त्याने भूमीत खणून आपल्या धन्याचा पैसा लपवला. मग पुष्कळ काळानंतर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशोब घेऊ लागला. आणि ज्याला 5,000 रुपये मिळाले होते त्याने जवळ येऊन आणखी 5,000 रुपये आणले. तो म्हणाला, महाराज, तू मला 5,000 रुपये सोपून दिले. पहा, मी आणखी 5,000 रुपये मिळवले आहेत. त्याचा धनी त्याला म्हणाला, शाबास, चांगल्या व विश्वासू दासा, थोडक्यांवर तू विश्वासू झालास, मी तुला पुष्कळांवर नेमीन. तू आपल्या धन्याच्या आनंदात ये. ज्याला 2,000 रुपये मिळाले होते तोही जवळ येऊन म्हणाला, महाराज, तू मला 2,000 रुपये सोपून दिले. पहा, मी आणखी 2,000 रुपये मिळवले आहेत. त्याचा धनी त्याला म्हणाला, शाबास, चांगल्या व विश्वासू दासा, थोडक्यावर तू विश्वासू झालास, मी तुला पुष्कळांवर नेमीन. तू आपल्या धन्याच्या आनंदात ये. आणि ज्याला 1,000 रुपये मिळाले होते तोही जवळ येऊन म्हणाला, महाराज, मी तुला ओळखले की तू कठोर माणूस आहेस. जेथे तू पेरले नाही तेथून कापणी करतोस आणि जेथे तू विखरले नाही तेथून गोळा करतोस. म्हणून मी भ्यालो आणि जाऊन मी तुझे 1,000 रुपये भूमीत लपवून ठेवले. पहा, तुझे तुला मिळाले. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर देऊन म्हटले, अरे वाईट व आळशी दासा, जेथे मी पेरले नाही तेथे मी कापणी करतो आणि जेथे मी विखरले नाही तेथून मी गोळा करतो, हे तुला ठाऊक होते काय? तर तू माझा पैसा सावकाराकडे ठेवायचा होता, म्हणजे मी आल्यावर आपला पैसा व्याजासुद्धा घेतला असता. म्हणून तुम्ही ते 1,000 रुपये याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ 10,000 रुपये आहेत त्याला ते द्या. कारण ज्याला आहे त्या प्रत्येकाला दिले जाईल आणि त्याला भरपूर होईल, पण ज्याला नाही त्याला जे असेल ते देखील त्याच्यापासून घेतले जाईल. आणि तुम्ही या निरुपयोगी दासाला बाहेरच्या अंधारात टाकून द्या, तेथे रडणे व दात खाणे होईल. आमेन. तुझे उपकार मानतो. आज प्रभू परमेश्वरा बापा, कारभारीपण म्हणजे काय हे आम्ही शिकत असताना तू आम्हाला मार्गदर्शन कर. आणि उत्तम कारभारी काय असावा आणि कसा असावा हे तू आम्हाला आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या स्वरूपामध्ये दाखवलं आहेस. प्रभू, त्याप्रमाणे वागण्याकरता आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या द्वारे मागितलं म्हणून तो ऐक प्रभू. आमेन. कारभारीपण म्हणजे नेमकं काय हे पाहत असताना आपण कारभारी म्हणजे काय हे आधी बघणं फार गरजेचं आहे. आपण अनेक वेळा स्टुअर्डशिप किंवा कारभारी हे शब्द ऐकले असतील. मला कोणी सांगू शकेल का की कारभारी म्हणजे नेमकं काय? आत्तापर्यंत आपण जर संदेश ऐकले असतील आणि आपल्याला जर माहिती असेल तर एखाद्या ओळीमध्ये आपण सांगू शकता कारभारी म्हणजे काय. त्यावरून आपल्याला कारभारीपण म्हणजे काय हे लक्षात येईल. काय साधारण काय आयडिया आहे? एखादी व्यक्ती जबाबदारी ज्यांना सोपवून दिलेली आहे. एखादी अशी व्यक्ती की ज्यांच्यावरती काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, काही जबाबदारी त्यांच्यावरती सोपवून दिलेली आहे. मग अशी उदाहरणं आपल्याला आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतात. कारभारी हा फक्त चर्चमध्ये प्रवचन देणारे पाळकच नाहीयेत, हे लक्षात घ्या. आज मला ते देखील क्लिअर करायचंय. इथं बसलेली प्रत्येक व्यक्ती ही कारभारी आहे, हे लक्षात घ्या. आणि आम्हाला हे कारभारीपण करायचंय जे देवानं तुम्हाला आणि मला सोपवून दिलेलं आहे. एक उदाहरण आपण बघूयात की एखादा बिझनेसमॅन आहे आणि त्याच्या घरामध्ये, त्याच्या बंगल्यामध्ये, त्याच्या अपार्टमेंटमध्ये त्याचे स्वतःचे खूप नोकर असतात. आणि त्या नोकरांवरती म्हणजे शेफ वेगळा असतो, धुणे भांडी करणारा वेगळा असतो, झाडणारा वेगळा असतो, त्याची कार चालवणारा वेगळा असतो,
वेगवेगळ्या प्रकारच्या कामांसाठी वेगवेगळी त्याच्याकडे माणसं असतात. आणि या सगळ्यांवरती नियंत्रण करणारा एक कोणीतरी त्याने घरामध्ये असा व्यक्ती ठेवलेला असतो की जो व्यक्ती या सगळ्या लोकांचं सुपरविजन दिवसभर करत असतो. स्वयंपाक व्यवस्थित बनवलाय का नाही, कपडे व्यवस्थित धुतलेत की नाही, घर व्यवस्थित पुसलंय की नाही, साफसफाई केली की नाही, या सगळ्या गोष्टी ज्या लोकांवरती सोपवलेल्या असतात किंवा जी नोकर माणसं असतात त्यांच्याकडून ही सगळी कामं करून घेण्याकरता एक व्यक्ती अशा माणसांनी घरामध्ये नेमून ठेवलेला असतो आणि त्याला कारभारी म्हटलेलं आहे. तो माणूस या सगळ्या नोकरांकडून ती कामं करून घेत असतो. आपण हॉटेलमध्ये जातो, एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की दारातून आपण आतमध्ये गेल्यावर एक छान सूट घातलेला, टाय लावलेला एखादी व्यक्ती आपल्या समोर येते, आपल्याला ग्रीट करते. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम, गुड इव्हनिंग सर, गुड इव्हनिंग मॅडम, असं म्हणून आपल्याला हॉटेलमध्ये घेऊन जाते, आतमध्ये बसायची व्यवस्था करते. मग वेटरनं व्यवस्थित पाणी दिलंय की नाही किंवा ऑर्डर घेतली की नाही, या गोष्टी ती व्यक्ती पाहत असते. त्याला स्टुअर्ड म्हटलं गेलेलं आहे. ती जी व्यक्ती आहे जी हॉटेलमध्ये आपण गेल्यानंतर आपलं स्वागत करते, आपल्याला काय हवं नको ते हॉटेलच्या वतीनं ते विचारते, त्याला हॉस्पिटॅलिटी म्हटलं गेलेलं. हॉस्पिटॅलिटी म्हणजे काय की आलेल्या पाहुण्यांचं योग्य रीतीनं स्वागत करणं आणि त्यांना चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून देणं, जेणेकरून त्यांच्याही हॉटेलचं नाव होतं आणि त्यांनी उपलब्ध करून दिलेली जी सेवा आहे त्या सेवेमुळं त्यांना देखील फायदा होत राहतो. प्रियांनो, ही झाली जगिक उदाहरणं. मग पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून स्टीवर्डशिप काय आहे किंवा पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून कारभारीपण म्हणजे काय आहे, तर परमेश्वरानं ज्या सर्व गोष्टींची निर्मिती केलेली आहे, परमेश्वरानं ही संपूर्ण पृथ्वी निर्माण केली, या जगामध्ये असणाऱ्या ज्या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात, परमेश्वरानं माणसं निर्माण केलेली आहेत. ही माणसं कशी निर्माण झाली? आदाम आणि हवेपासूनच पुढे ही सगळी वंशज जे आज आपण 2025 मध्ये आहोत, हे सर्व त्या काळामध्ये परमेश्वराने जे निर्माण केलेले तेव्हापासून चालत आलेलं आहे. प्राण्यांची निर्मिती केलेली आहे, परमेश्वराने निसर्गाची निर्मिती केलेली आहे आणि इतर अनेक गोष्टी परमेश्वरानं या निसर्गामध्ये आणि पृथ्वी तलावरती निर्माण केलेल्या आहेत. आणि या गोष्टींसाठी त्यांची काळजी घेण्याकरता, त्यांची देखभाल करण्याकरता परमेश्वरानं कुणाला तरी अपॉइंट केलेलं आहे. देवानं कुणाला तरी काय म्हणू आपण त्यांना काम दिलेलं आहे किंवा जबाबदारी दिलेली आहे. मग जगातले पहिले कारभारी कोण होते? कोणाला परमेश्वरानं अपॉइंटमेंट दिली होती? कोणाला परमेश्वरानं असाइन केलं होतं? येस, कोण? आदाम आणि हवा, जगातले पहिले कारभारी. परमेश्वरानं सगळं निर्माण केलं. स्तोत्र 24 जे आपण वाचलं त्याच्यामध्ये पहिल्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे की जग व त्यात राहणारे सर्व काही परमेश्वराचे आहे. कारण परमेश्वरानं त्याची निर्मिती केलेली आहे. देवानं आपल्या प्रतिरूपाचा आदाम घडवला, त्याच्या फासळीपासून स्त्रीची निर्मिती केली, तिला हवा म्हटलं गेलं. परंतु हे सगळं करण्यापूर्वी देवानं संपूर्ण सृष्टी अस्तित्वात आणली होती. देवानं सगळं काही निर्माण केलं आणि मग त्यानंतर त्यानं हे सर्व काही आदामाच्या स्वाधीन करून दिलेलं आहे. आणि या आदामाकडं परमेश्वरानं सगळा अधिकार दिलेला आहे. त्यांना आशीर्वाद देखील दिलेला आहे, नाही का? त्यांना काय सांगितलं की या सगळ्यावरती तुम्ही प्रभुत्व चालवा, फलद्रूप व्हा. त्यानं या दोघांना संपूर्ण सृष्टीवरती अपॉइंट केलं. ते नोकर नव्हते देवाचे, लक्षात घ्या. परमेश्वराचे ते सर्वंट नव्हते, परंतु देवाच्या वतीनं ते काम करणारे होते. आणि परमेश्वरानं त्यांच्यावरती काय केलं होतं? त्यांच्यावरती जबाबदारी दिली होती की हे सगळं आता मी निर्माण केलेलं आहे, परंतु या सगळ्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. जे प्राणी आहेत, झाडं आहेत, जो निसर्ग आहे, ह्या सगळ्यांवरती मी तुम्हाला धनीपण दिलेला आहे, परंतु त्याचा गैरफायदा घ्यायचा नाही, त्याचा गैरवापर करायचाही नाही. आणि परमेश्वरानं त्यांना ह्या जबाबदारीवर नेमलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग ही जबाबदारी दिल्यानंतर परमेश्वरानं त्यांना सोडून दिलं का? त्यांना सोडून नाही दिलं.
देवानं काय केलेलं आहे, त्यांची काळजी देखील घेतलेलं आहे. आणि काळजी घेतलेली असताना तो कशा पद्धतीनं परमेश्वर काळजी घेतो, परमेश्वरानं काय म्हटलेले पहा. आणि देव म्हणाला, उत्पत्तीचा ग्रंथ 1 अध्याय 29 वचन, आणि देव म्हणाला, पहा सर्व पृथ्वीच्या पाठीवर असलेली बीज देणारी प्रत्येक वनस्पती आणि ज्यात बीज देणाऱ्या झाडाचे फळ आहे ते प्रत्येक झाड ही मी तुम्हाला दिली आहेत, तुम्हाला ते खाण्याकरता होईल. परमेश्वरानं सगळ्या गोष्टी त्यांच्या हाती सोपवून दिल्यात, परंतु देवानं त्यांची काळजी देखील घेतलेली आहे. आणि ती काळजी काय आहे तर परमेश्वरानं त्यांच्या उदरनिर्वाहाची देखील सोय केलेली आहे. जे काही झाडं आहेत, जे काही फळं आहेत ते सगळे तुमचे आहेत, तुम्ही यथेच्छ खा, परंतु या सगळ्याची काळजी घ्या. देवाचं वैशिष्ट्य काय माहिती का, परमेश्वराची गुणवैशिष्ट्य काय आहेत, परमेश्वर सोपवून देतो. देवानं संपूर्ण सृष्टी निर्माण केली आणि आदाम आणि हवेच्या स्वाधीन ती करून टाकली. परमेश्वराचं पुढचं गुणवैशिष्ट्य काय, परमेश्वर काळजी घेतो. तो आपल्या निर्मितीची काळजी घेणारा देव आहे. आणि म्हणून या आदाम आणि हवेच्या उदरनिर्वाहाची देखील त्यानं सोय केलेली आहे. त्यानं जरी त्यांना अपॉइंट केलेलं असलं, ते जरी देवाचे नोकर जरी नसले, परंतु परमेश्वराच्या वतीनं काम करणारे असले, परंतु परमेश्वरानं त्यांच्या पोटाची काळजी केलेली आपल्याला पाहायला मिळतं. परमेश्वर अजून काय करतो, देवाचं काय गुणवैशिष्ट्य आहे, परमेश्वर चुका न करण्याकरता ताकीद देखील देतो. मग परमेश्वरानं काय केलं होतं बघा, उत्पत्तीचा ग्रंथ 2 अध्याय आणि 17व्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे. अगोदर आपण पाहतो की देवानं सगळं काही निर्माण केलं आणि त्या दोघांच्या स्वाधीन केलेलं आहे, पण हे करत असताना देवानं त्यांना ताकीद देखील दिली. तो काय म्हणतोय, परंतु बरे आणि वाईट जाणण्याच्या झाडाचे फळ तू खाऊ नको, कारण तू त्याचे फळ खाशील त्या दिवशी तू खचित मरशील. फळ खाऊ नको ही आज्ञा परमेश्वरानं दिलेली आहे. तुला हे सगळं दिलंय मी, परंतु ही आज्ञा देखील तुला पाळायची आहे, हे देखील तुला करायचं आहे. जे मी तुला सांगितलं नाही ते तुला करायचं देखील नाही. आणि जिथं परमेश्वर नाही म्हणतो तिथं आपण समजावून घेतलं पाहिजे की त्यामध्ये देवाची इच्छा नाही आणि आम्ही ते करता कामा नये. परमेश्वर जर आपली सर्व प्रकारे काळजी घेतो तर तो आम्हाला चुका करू नये म्हणून ताकीद देखील देणारा देव आहे. परमेश्वर अजून काय त्याचं गुणवैशिष्ट्य काय आहे, परमेश्वर सहभागिता देतो. तो आपल्या लोकांबरोबर राहतो. आपल्याला माहिती आहे ना की शिळोप्याचा वारा सुटायचा त्यावेळेस परमेश्वर बागेमध्ये असायचा. कदाचित देव रोज त्या दोघांना भेटत असेल, रोज त्यांचा संवाद होत असेल. याच्यावरून आपल्याला काय पाहायला मिळतं की परमेश्वर हा सहभागिता देणारा देव आहे. आणि निर्गमाच्या ग्रंथामध्ये आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस मोशेला परमेश्वरानं 10 आज्ञा दिल्या होत्या, नाही का. परमेश्वरानं त्या आज्ञा कशासाठी दिल्या होत्या की देवाची इच्छा होती की मला माझ्या लोकांमध्ये राहायचंय. निर्गमाचा ग्रंथ याचा 25व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. परमेश्वराची स्वतःची इच्छा होती की त्याला त्याच्या लोकांमध्ये राहायचंय. आणि त्याची सुरुवात कुठं झालेली आहे, या एदेन बागेमध्ये. आदाम आणि हवेबरोबर परमेश्वर राहत होता, त्यांना तो भेटत होता आणि त्यांच्या बरोबर परमेश्वराची सहभागिता आपल्याला पाहायला मिळते. प्रियानो, देवानं या सगळ्या गोष्टी जरी परमेश्वरानं स्वतः निर्माण केलेल्या आहेत, परंतु परमेश्वरानं त्याच्याकडं त्याचे अधिकार राखून ठेवलेले आहेत. हे नेहमी लक्षात असू द्या. परमेश्वरानं त्याच्याकडं त्याचे स्वतःचे अधिकार राखून ठेवलेले आहेत. त्यानं संपूर्ण सृष्टी जरी या दोघांच्या ताब्यात दिली, परंतु तरी देखील त्यानं जी आज्ञा दिली ते फार महत्वाची आहे. आणि यावरून आपल्याला या गोष्टीची कल्पना येते की परमेश्वर चराचराचा निर्माता आहे. आणि मग पुढं काय होतं आपल्याला कळतं. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये या दोघांनी देखील परमेश्वरानं दिलेली आज्ञा पार पाडली नाही किंवा ती पाळली नाही. आणि दोघांनी काय केलेलं आहे, त्यांनी बंडखोरी केली. दोघांनी पण जे करू नका म्हणून सांगितलं होतं परमेश्वरानं, नेमकं तेच हवेनं केलं आणि स्वतः पाप करून स्वतःच्या नवऱ्याला देखील, आपल्या जोडीदाराला देखील तिनं ते पाप करण्याकरता भाग पाडलं. प्रियांनो, या त्यांच्या कृतीवरून आपल्याला काय पाहायला मिळतं की आदाम आणि हवा हे दोघंही परमेश्वराशी किंवा आपल्या निर्माणकर्त्याशी बंडखोरी करणारे ठरले. त्यांना जे
कारभारी पण परमेश्वरानं सोपवून दिलं होतं ते त्यांना पार पाडता आलं नाही. ते आज्ञा न मानणारे असे ठरलेले आहेत. आणि मग ज्यावेळेस परमेश्वराची आज्ञा मोडली जाते त्यावेळेस परमेश्वर शिक्षा देखील करतो. पहिली निर्मिती म्हणून परमेश्वराने त्यांना क्षमा केली नाही. आदाम आणि हवा ही त्याची पहिली निर्मिती म्हणून मनुष्यांमधले देवाने त्यांना क्षमा केली नाही. त्यांना शासन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ते शासन काय आहे? उत्पत्तीच्या 3 ग्रंथात 22 ते 24 अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्या दोघांनाही परमेश्वरानं एदेन बागेमधून काढून टाकलेलं आहे. हे दोघंही स्टुअर्डशिप करण्याकरता किंवा कारभारीपण करण्याकरता कमी पडलेले पाहायला मिळतं. आपण अजून एक उदाहरण पाहूयात. उत्तम कारभारी आम्हाला योसेफाच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतं. योसेफाची कथा आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. त्याच्या भावंडांनी त्याचं काय केलं होतं? इश्माएली लोकांना त्याला विकलं. आणि मग इश्माएली लोकांनी पुढे मिस्रामध्ये याच योसेफाला कुणाला विकलेला आहे? पोटीफराला विकलेला आहे. हा पोटीफर कोण होता? तर मिस्राचा जो फारो होता त्याचा अंमलदार हा होता. आणि त्या पोटीफराच्या घरी हा योसेफ राहायला त्यानं सुरुवात केलेली आहे. त्याच्या घरातली कामं तो करायचा. आणि त्याची कामं करत असताना जसजसे दिवस जात होते त्या पोटीफराला एक अनुभव आला की जेव्हापासून हा मुलगा माझ्या घरी आलेला आहे त्यावेळेस माझ्या आशीर्वादांमध्ये वाढ व्हायला लागलेली आहे. आणि वचन आम्हाला काय सांगतं की परमेश्वर योसेफा बरोबर होता. आणि तो योसेफा बरोबर असल्यामुळं त्यानं पोटीफराच्या घराला देखील आशीर्वाद दिलेला आहे. परमेश्वर योसेफा बरोबर होता. तो यशस्वी पुरुष होत गेला. आणि मग इतकं की त्या पोटीफराला स्वतःच्या घरामध्ये काय आहे काय नाही, काय त्याची संपत्ती आहे, त्याच्या घरामध्ये किती इतर नोकर चाकर आहेत किंवा कोण कशा पद्धतीचं त्याची प्रॉपर्टी असेल, त्याचा पैसा असेल, या कुठल्याच गोष्टीकडं त्या पोटीफराचं लक्ष नव्हतं. तो जे जेवण करत होता त्याच्या पलीकडं त्याला काहीच माहिती नव्हतं. इतकं त्यानं त्या योसेफाच्या स्वाधीन सगळ्या गोष्टी करून टाकल्या होत्या. योसेफानं देखील त्या ठिकाणी राहत असताना त्याच्याशी इमाने इतबारे राहून जो जॉब त्याला मिळाला होता, जी कामगिरी त्याच्यावर त्या पोटीफरानं सोपवली होती ती प्रामाणिकपणे त्यानं पार पाडलेली आपल्याला पाहायला मिळतं. नंतरच्या काळामध्ये त्याच्यावरती संकट आली, परंतु त्या संकटातून परमेश्वरानं त्याला बाहेर काढलं. आणि मग त्यानं मिस्राचा सर्वोच्च अधिकारी परमेश्वरानं या योसेफाला केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु जोपर्यंत पोटीफराच्या घरामध्ये हा योसेफ होता तोपर्यंत व्यवस्थितरित्या त्यानं कारभार केलेला आहे, कारभारी पण सांभाळलेला आहे. तो स्वतःशी प्रामाणिक राहिला, तो पोटीफराशी प्रामाणिक राहिला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो आपल्या परमेश्वराशी, आपल्या देवाशी प्रामाणिक राहिलेला आहे. आम्ही आधी बघितलं आदाम आणि हवा या दोघांनी परमेश्वराचा विश्वासघात केलेला आपल्याला पाहायला मिळतो. देवाशी प्रतारणा केलेली आहे, परमेश्वराशी लबाडी केली. आणि त्या लबाडीचा दुष्परिणाम त्यांना काय पाहायला मिळतो की त्यांना एदेन बागेतून काढून टाकलेला आहे. परंतु ज्यावेळेस योसेफानं प्रामाणिकपणे आपलं काम केलेलं आहे त्याचा परिणाम योसेफाला काय पाहायला मिळालेला आहे की तो मिस्राचा सर्वोच्च अधिकारी झालेला पुढे आपल्याला पाहायला मिळतो. मग आता आम्ही थोडंसं 2025 सालामध्ये येऊयात. आता या 2025 सालापर्यंत मागील 5-6 पिढ्यांपासून जे आम्ही ख्रिस्ती म्हणून आमचं जीवन जगतो, आजकाल ज्यांना कारभारी म्हणून संबोधलं गेलेलं आहे, हे कारभारी आमच्या डोळ्यासमोर कोण आहेत? एक मंडळी म्हणून आम्ही कुणाला कारभारी म्हणून पाहतो? तुम्ही कुणाला कारभारी म्हणून पाहता? मोठ्याने बोला, कोणाला? मी आतापर्यंत बोललो, लक्षात आलं का? लक्षात आलं का? काय काय सांगितलं मी? काय सांगितलं? आमेन. ओके, हरकत नाहीये. पावसाचा अजून इम्पॅक्ट गेला नाही का आपल्यावरून? असं आजच्या युगामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो की कारभारी कोण आहेत, तर कारभारी हे मंडळीचे याजक किंवा जे अभिषिक्त आहेत त्यांच्याकडे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आम्हाला ते कारभारी म्हणून आमच्या डोळ्यासमोर येतात. मग या कारभाऱ्यांचं
काम काय आहे, ज्यांना परमेश्वरानं नेमलेलं आहे त्यांचं काम काय आहे. योसेफाला नेमण्यात आलं होतं, त्यानं प्रामाणिकपणे त्याची सेवा केली पोटिफराची. आज ज्यावेळेस आम्ही कारभारी म्हणून आमच्या याजकांकडे पाहतो, परमेश्वराच्या सेवकांकडे पाहतो, पाळकांकडे पाहतो, त्यांच्याकडे पाहत असताना त्यांची जबाबदारी परमेश्वराने जी दिलेली आहे ती जबाबदारी काय आहे की ज्या मंडळीवरती त्यांना नेमण्यात आलेलं आहे त्या मंडळीची सर्वतोपरी काळजी घेणं, मंडळीची आध्यात्मिक दृष्टिकोनातून काळजी घ्यायची, मंडळीमध्ये जे आजारी जन आहेत, वृद्ध लोक आहेत त्यांची काळजी घ्यायची, जे मंडळीमध्ये येऊ शकत नाहीत त्यांच्या वेगवेगळ्या शारीरिक व्यंगामुळं किंवा आजारपणामुळं अशांसाठी त्यांना घरी जाऊन त्यांच्याकरता प्रार्थना करणं, मंडळीसाठी मध्यस्थीची प्रार्थना करतं आणि मंडळी करता जो स्वर्गीय मान्य आहे तो योग्य रीतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं ही आजकाल किंवा याजकांची ही जबाबदारी आहे. मग या याजकांना तुम्ही मेंढपाळ म्हणा, पहारेकरी म्हणा, पाळक म्हणा, पास्टर म्हणा, याजक म्हणा, कोणत्याही अर्थानं कोणत्याही नावानं आपण जरी संबोधलं तरी ते परमेश्वराचं सेवा कार्य करणारेच लोक असतात हे आपल्या डोळ्यासमोर येतं. परंतु प्रियानो, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या याजकांनी करायच्या आहेत या कुठपर्यंत करायच्या आहेत किंवा या का करायच्या आहेत याच्यासाठी यहेजकेलाच्या ग्रंथामध्ये आपल्याला काही गोष्टी पाहायला मिळतात. यहेजकेलाचा ग्रंथ याचा 3रा अध्याय आणि त्यामध्ये काही वचन मी आपल्या समोर ठेवतो. यहेजकेल 3 आणि यातील 17, 18 आणि 19 ही वचनं बघूयात. मनुष्याच्या मुला, मी तुला इस्रायलाच्या घराण्याचा पहारेकरी केले आहे, म्हणून माझ्या मुखापासून वचन ऐकून तू त्यांना माझ्या वतीने बजावून सांग. जेव्हा मी दुष्टाला असे म्हणेन की तू खचित मरशील, तेव्हा जर तू त्याला बजावून सांगणार नाहीस आणि दुष्टाला त्याच्या वाईट मार्गापासून फिरवायला, त्याला वाचवायला तू त्याला बजावून सांगायला बोलणार नाहीस, तर तो दुष्ट आपल्या अन्यायाने मरेल, परंतु त्याचे रक्त मी तुझ्यापाशी मागेन. आणि तू दुष्टाला बजावून सांगशील, तेव्हा जर तो आपल्या दुष्टतेपासून व आपल्या कुमार्गापासून फिरला नाही, तर तो आपल्या अन्यायाने मरेल. काय म्हटलेलं आहे की मनुष्याच्या मुला, मी तुला पहारेकरी म्हणून नेमलेला आहे. आज जे आम्ही याजक पाहत आहोत, जे पाळक आम्ही पाहत आहोत, या याजकांना, या पहारेकऱ्यांना, या पाळकांना मंडळीवरती पहारेकरी म्हणून नेमलेला आहे. मग पहारेकऱ्याचा जॉब काय आहे? पूर्वी साथी यायचे, माहिती का आपल्याला? माहिती आहे, साथी असायचे पूर्वी, जे रात्रभर राऊंड द्यायचे आणि प्रत्येक 1 तासानंतर ते जाग करायचे आणि पहाटे 4 वाजल्यापासून ते लोकांना उठवायला सुरुवात करायचे. बरोबर आहे ना? साथी म्हणायचं त्यांना. आणि गोरखा आणि ते लोकांना जागृत करत असत. त्याला जागल्या देखील म्हणतात, जागल्या. आणि त्यांची जबाबदारी काय असायची की आदल्या 1-2 दिवस अगोदर लोक त्यांना सांगायचे, साथी हमको सुबह 5 बजे उठाव, हमको 4 बजे उठाव. आणि मग त्याप्रमाणे ते त्या घराजवळ जाऊन त्या घरावरती काठी आपटायचे आणि त्यांना सांगायचे उठव 4 बजे. अशा पद्धतीनं त्यांची कामगिरी होती किंवा त्यांचा जॉब होता. प्रियानो, पहारेकऱ्याचा जॉब काय आहे? पहारेकऱ्याचं काम काय आहे? लोकांना जागृत करणं. निद्रावस्थेत, झोपलेल्या अवस्थेमध्ये जे लोक आहेत ते त्या पहारेकऱ्यावरती अवलंबून असतात. लक्षात घ्या, तो जो साथी येऊन त्याला आम्ही सांगितलेलं आहे आणि तो येऊन पहाटे आमच्या घरावरती थाप मारेल, काठीनं आपटेल आणि आम्हाला जाग करेल, त्याच्यावरती ते विश्वास ठेवून झोपलेले असतात. आणि जर समजा त्या साथीनं सांगितलं नाही, तो साथीच झोपून गेला आणि तो सकाळी 9 वाजता उठला आणि तुम्हाला जर सकाळीच उठून कामाला जायचं असलं तर किती पंचायत होईल. त्यामुळं पहारेकऱ्याचं जे काम आहे, पहारेकऱ्याचा जो जॉब आहे तो फार महत्वाचा आहे. आम्ही धार्मिक दृष्टिकोनातून ज्यावेळेस पहारेकरी म्हणून आमच्या याजकांकडे पाहतो त्यावेळेस परमेश्वरानं यहेजकेलाच्या माध्यमातून मनुष्याच्या मुलाला म्हणजे याजकांना, पाळकांना, पहारेकऱ्यांना फार मोठी जबाबदारी दिलेली आहे. आणि ती जबाबदारी काय आहे तर परमेश्वर म्हणतो की माझ्या मुखातून निघालेले जे शब्द आहेत ते माझ्या लोकांना सांग. आणि ते का सांगायचे? कारण त्यांचा नाश होऊ नये म्हणून सांग.
आणि म्हणून याजकांची जबाबदारी फार मोठी आहे. जर नाश येत आहे हे त्या पहारेकऱ्याला, हे त्या पाळकांना माहिती आहे, आणि पाळकांनी जर परमेश्वराकडून येणारा नाश किंवा येणारं जे संकट आहे ते संकट जर जाहीर केलं नाही, मंडळीला वेळेत जागृत केलं नाही, मंडळी समोर परमेश्वराचं म्हणणं मांडलं नाही, तर लक्षात घ्या परमेश्वर काय म्हणतो की त्यांचं तर नुकसान होणारच आहे. त्या लोकांचं नुकसान, त्यांचं मरण तर होणारच आहे, परंतु त्या सगळ्यांच्या रक्ताचं झाडा मी तुझ्याकडून घेणार आहे. आणि म्हणून याजकीय पवित्र वस्त्र ज्यावेळेस परिधान केली जातात, ज्यावेळेस परमेश्वर त्याच्या सेवा कार्याकरता एखाद्याला पाचारण करतो, त्यावेळेस या सेवेचं मर्म आणि महत्व जाणल्याशिवाय कुणीही पुढे येण्याचं धाडस करू नये. कारण ही फार मोठी जबाबदारी आहे. आम्हाला खूप स्पष्ट रीतीने मंडळीला सांगायचं आहे. परमेश्वराचं वचन परखड रीतीने लोकांच्या समोर ठेवायचं आहे. कारण मी अनेक वेळा माझ्या संदेशांमध्ये मागे सांगितलेलं आहे की परमेश्वर तुम्हाला प्रश्न नंतर विचारेल, परंतु ख्रिस्त विश्व मंडळीमध्ये रेव्हरंड समीर गायकवाड मी तुम्हाला अपॉइंट केलं होतं, पहारेकरी म्हणून तुम्हाला नेमलं होतं. तुम्ही काय केलं? काय तुम्ही माझ्या कळपाची काळजी घेतलेली आहे? काय त्यांना तुम्ही माझं वचन शिकवलेलं आहे? काय तुम्ही त्यांना जागृत केलेलं आहे? तुमच्या अगोदर परमेश्वर मला प्रश्न विचारणार आहे. आणि म्हणून या पवित्र वेदीवर उभं राहून जे देवाचं वचन सत्य रीतीने आमच्यापर्यंत आलेलं आहे ते मला तुम्हाला जसंच्या तसं परखड रीतीने सांगणं हे माझं कर्तव्य आहे. मग हे वचन आपल्यापर्यंत येत असताना अनेकांचं मन दुखावेल, अनेकांना ते टोमणा वाटेल, अनेकांना ते रडू आणणारं असेल, त्याला मी काहीच करू शकत नाही. कारण आमची प्रवृत्ती जशी असते, आम्ही ज्या पद्धतीनं मंडळीमध्ये वागतो, वर्ततो, आम्ही मंडळीमध्ये शिस्तबद्ध रीतीनं राहतो, की आम्ही मंडळीमध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतो, आम्ही मंडळीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतो, आम्ही मंडळीमध्ये भांडणं करण्याचा प्रयत्न करतो. आमची प्रवृत्ती काय आहे त्या प्रवृत्तीनुसार आम्ही ते वचन स्वीकारतो. हे लक्षात असू द्या. पाळक टोमणे मारत नाही. देवाचं वचन जे आहे ते सांगणं हे पाळकांचं काम आहे, आद्य कर्तव्य आहे. कारण यहेजकेलाच्या माध्यमातून परमेश्वरानं स्पष्ट रीतीनं सांगितलेलं आहे, माझ्या मुखातून आलेलं वचन. परमेश्वर खोटं बोलेल का कधी? परमेश्वर लोकांना आनंद वाटेल आणि लोकांना बरं वाटेल अशा पद्धतीनं ते लोक चुकत असले तरी सांगेल का कधी? कधीच नाही सांगणार. परमेश्वर नेहमी डोळे उघडणारच वचन सांगणार आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून जे देवाकडून येतं तेच याजक म्हणून मला तुमच्या समोर ठेवणं क्रमप्राप्त आहे. प्रियानो, आणि ज्या वेळेस अशी पवित्र वचनं आपल्या समोर येतात, पुढे परमेश्वराचं वचन काय म्हटलेलं आहे बघा, तू त्यांना बजावून सांगायला बोलणार नाहीस तर तो दुष्ट आपल्या अन्यायाने मरेल, परंतु त्याचे रक्त मी तुझ्यापाशी मागेन. आणि तू दुष्टाला बजावून सांगशील तेव्हा जर तो आपल्या दुष्टतेपासून व आपल्या कुमार्गापासून फिरला नाही तर तो आपल्या अन्यायाने मरेल, परंतु तू आपला जीव सोडवला आहे. आमेन. जर तू हे मनुष्याच्या मुला, हे पहारेकऱ्या, हे याजका, जर तू माझं वचन तुझ्या मंडळी समोर, जे माझी लेकरं, जी माझी वधू मी तुझ्या समोर ठेवलेली आहे, जे तुझ्या ताब्यात दिलेली आहे, त्यांना जर तू परखडपणे माझं वचन सांगितलं आणि तरीही त्यांनी ऐकलं नाही तर तू तुझा जीव काय केलेला आहे? सोडवलेला आहे. आणि म्हणून लक्षात असू द्या, 6 जुलै 2025 पासून मी काय करत आहे? मी माझा जीव सोडवत आहे. लक्षात घ्या, मी माझे हात धुत आहे. तुम्हाला सांगणं माझं काम आहे. आता हे येणारं वचन हे टोमणा म्हणून घ्यायचं की आमच्या स्वतःच्या आध्यात्मिक वाढी करता हे वचन आहे असं स्वीकारायचं, हा तुमचा प्रश्न आहे. त्यामुळं नेहमी लक्षात असू द्या की येणारं प्रत्येक वचन हे आमच्या आध्यात्मिक वाढीसाठीच आहे. आम्ही कुठेतरी चुकत आहोत, आमच्यामध्येच काहीतरी दुर्गुण आहेत आणि म्हणून आज परमेश्वर आमच्याशी बोललेला आहे इतक्या परखडपणे. हे आम्ही का सकारात्मकतेने स्वीकारू नये? आम्ही येणार प्रत्येक वचनच हे टोमण्या दाखलच येतं, हे का आम्ही स्वीकारतो?
कारण आमचं वागणंच तसं असतं. लोकांना टोमणे कधी वाटतात माहितीये का? ज्यावेळेस त्यांचं वागणं तसं असतं. गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींशी ज्यावेळेस बोलतो आपण पवित्र वचनामधून, त्यांना ते टोमणं वाटतं. फूट पाडणाऱ्या व्यक्तींशी ज्यावेळेस वचनातून पाळक संदेश देतात, त्यावेळेस त्यांना ते टोमणं वाटतं. परंतु देवाचं वचन जे आहे ते सत्य आहे. आणि म्हणून आम्ही जर परमेश्वरावर प्रेम करणारे असू, आम्ही जर देवाचा आदर करणारे असू, देवाची आज्ञा पाळणारे असू, तर लक्षात घ्या, येणारं प्रत्येक वचन हे आमच्या उन्नती करताच आहे, याच जाणीवेतून आम्ही ते ऐकणार आहोत. ते माझ्यासाठी टोमणं होतं या जाणीवेतून आम्ही कधीच ऐकणार नाही. आणि म्हणून माझी मनापासून इच्छा आहे की ख्रिस्त विश्व मंडळीची ही नेहमी आध्यात्मिकतेमध्ये वाढ व्हायला पाहिजे. आध्यात्मिकतेमध्ये या मंडळीने वाढलं पाहिजे. कारण या ठिकाणी ज्या सेवकांनी माझ्यापूर्वी सेवा केलेली आहे, मला खात्री आहे की त्यांनी अतिशय उत्तम रीतीचं वचन आपल्यापर्यंत आणलेलं आहे. आणि जर ते वचन आपल्यापर्यंत आलेलं आहे तर मग आपली किती आध्यात्मिक रीतीनं वाढ व्हायला पाहिजे. कितीतरी आध्यात्मिक, मला माहिती आहे की आपल्यातील अनेकांचा अभ्यास आहे, कदाचित माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असेल, असू द्या, चांगली गोष्ट आहे. परंतु त्याच पवित्र वचनामध्ये आम्ही अधिक आणि अधिक वाढलं पाहिजे. आणि मग परमेश्वर काय म्हणतो माहितीये का, की हे वचन कुठपर्यंत लोकांना सांग, कुठपर्यंत सांगायचंय. तर पुढे परमेश्वराचं वचन आम्हाला काय म्हणतं, यहेजकेल 3:6-11 या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे. यहेजकेलाचा ग्रंथ 3 अध्याय आणि 6 पासून पुढं बघा. परक्या बोलीच्या व अवघड भाषेच्या अनेक लोकांकडे, ज्यांचे शब्द तुला समजत नाहीत, त्यांच्याकडे तू पाठवलेला नाहीस. खचित जर मी तुला त्यांच्याकडे पाठवले असते तर त्यांनी तुझे ऐकले असते, पण इस्रायलाचे घराणे तुझे ऐकणार नाही, कारण ते माझे ऐकणार नाहीत. कारण इस्रायलाचे सर्व घराणे कठीण कपाळाचे आणि ताठ हृदयाचे आहेत. हे देवाचं वचन आहे. परमेश्वर काय म्हणतो, ज्यांना तुझी बोली समजत नाही अशा परराष्ट्रीयांकडे किंवा ज्यांच्यामध्ये संवादाचा अभाव आहे, अशा लोकांकडे मी तुला पाठवलं असतं तर कदाचित त्यांनी ऐकलं असतं. परंतु इस्रायलाची जी घराणी आहेत, इस्रायलाची जी लोक आहेत, त्यांना तर तुझं बोलणं समजतं, ते तुझं ऐकणार नाहीत. ते तुझं ऐकणार नाहीत. कारण का? कारण त्यांनी माझं देखील ऐकलं नाही. ही परमेश्वराची खंत आहे. हे देवाचं दुःख आहे आपल्या लोकांबद्दल. परमेश्वर म्हणतो, अरे तू जा त्यांच्याकडे, ते ऐकणार नाहीत, कारण त्यांनी माझं देखील ऐकलं नाही तर ते तुझं कसं ऐकतील, ते तुझं कधी ऐकतील. पण तू जाऊन त्यांना सांग, त्यांचे डोळे उघड, त्यांचे कान उघड, असं यहेजकेलाच्या माध्यमातून परमेश्वर सांगत आहे. प्रियांनो, कारभारीपण करणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये. आणि म्हणून जुन्या करारामधले जेवढे संदेष्ट होते, त्या संदेष्टांचे हाल होऊन त्यांना मरावं लागलेलं आहे. संदेष्टांनी ते जे संदेश ते सगळे होऊन गेले. यशाया असेल, यहेजकेल असेल, यिर्मया असेल, एकाही संदेष्टाला खूप चांगल्या रीतीचं लक्झरियस लाईफ कधीच मिळालं नाही. कारण परमेश्वराचा संदेश त्यांनी खूप परखडपणे लोकांना सांगितला आणि त्यांच्याच घरातले लोक त्यांचे विरोधी झालेले आहेत, त्यांचेच मित्र, त्यांच्याच गावातले लोक त्यांचे विरोधी झालेले आहेत. आणि म्हणून प्रियांनो, लक्षात घ्या, कारभारी पण करत असताना परमेश्वराचा जो निरोप आहे, तो निरोप एक याजक म्हणून या पवित्र वेदीवरून तुमच्यापर्यंत आणत असताना, मी असेल, माझ्या पूर्वीचे याजक असतील, माझ्या नंतर येणारे याजक असतील, प्रत्येकाची ही नैतिक जबाबदारी आहे की जी कमिटमेंट दीक्षा होत असताना परमेश्वराशी करण्यात आलेली आहे, त्या कमिटमेंटशी प्रामाणिक राहणं. जे वचन परमेश्वराला देण्यात आलेलं आहे, त्या वचनाशी प्रामाणिक राहून परमेश्वराचं वचन त्याच्या मंडळीपर्यंत, त्याच्या वधूपर्यंत परखडपणे सांगणं. कारण का? यात हेतू हाच आहे की परमेश्वराची इच्छा ही आहे की माझ्या मेंढरांनी इतरत्र कुठंही बहकून जाऊ नये. आणि मग एक कळप आणि एक मेंढपाळ होणार आहे. हे नेहमी लक्षात असू द्या प्रियांनो. आम्ही कारभारी पण यावेळी पाहत असताना आमच्या समोर जे याजक आहेत, आम्ही त्यांच्याकडे कारभारी म्हणून पाहत आहोत. मंडळी म्हणून कारभारी आहे, हे कधी आपण विचार केलाय का? इथं बसलेला प्रत्येक जण हा कारभारी आहे, हे माहिती आहे का आपल्याला? मंडळी देखील
कारभारी असू शकते, किंबहुना ती आहे. आणि मग ही मंडळी कशा प्रकारे कारभारी आहे? आम्ही ज्यावेळेस चर्चमध्ये येतो त्यावेळेस परमेश्वरानं आम्हाला काय दिलेलं आहे, आमच्याकडे काय क्वालिटीज आहेत, आमच्यामध्ये काय गुण आहेत आणि परमेश्वरानं आम्हाला कशासाठी तयार केलेलं आहे हे आम्हाला समजलं पाहिजे. आम्ही कोण आहोत आणि परमेश्वरानं आम्हाला काय दिलेलं आहे आणि त्या गोष्टीनुसार आमची मंडळीच्या पातळीवरती, चर्चच्या पातळीवरती आमची नैतिक जबाबदारी काय आहे हे देखील आम्हाला समजलं पाहिजे. आणि त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की फक्त पाळकच कारभारी नसतात, तर आम्ही प्रत्येक जण कारभारी आहोत. आम्ही ज्यावेळेस पवित्र मंदिरामध्ये येतो त्यावेळेस आमच्याकरता परमेश्वरानं हे त्याचं घर उपलब्ध करून दिलेलं आहे. पवित्र मंदिर आम्हाला त्यानं दिलेलं आहे त्याच्या उपासनेकरता. मग या पवित्र मंदिरामध्ये आम्ही येताना या मंदिराची जबाबदारी कुणाची आहे? ही इथं बसलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. हे मंदिर आपलं आहे तर हे मंदिर स्वच्छ राहणं ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. या मंदिराची सेवा करणं, मंदिराची पुसपास करणं, स्वच्छता करणं, डागडुजी करणं, ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी उपलब्ध करून देणं. पहिल्या रविवारी ज्यावेळेस प्रभुभोजन साकारलं जातं, तो विधी संपन्न केला जातो, त्या प्रभुभोजनाची जी पात्र आहेत त्या पात्रांची स्वच्छता करणं, या गोष्टींकडे आम्ही स्वतःहून लक्ष दिलं पाहिजे. आम्ही जर हे म्हणतो ना की आम्ही 50 वर्षापासून या मंडळीचे सभासद आहोत, तर लक्षात घ्या प्रियांनो, आम्ही जर आमच्या कुटुंबामध्ये राहतो तर त्या कुटुंबाची नैतिक जबाबदारी आमची नसते का? आम्हाला जर एखाद्या कोपऱ्यामध्ये कचरा दिसला, टीव्हीवरती धूळ दिसली, कपाटावरती धूळ दिसली, तर आम्ही स्वतः कापड घेऊन ती धूळ साफ करतो. आम्ही कचरा झाडून स्वच्छ करतो घर. आम्ही वाट पाहतो का की बायको स्वच्छ करेल, नवरा स्वच्छ करेल, आई स्वच्छ करेल, मुलगा स्वच्छ करेल? या गोष्टीची आम्ही वाट पाहत नसतो, कारण आम्ही त्या घरामध्ये राहतो. हे देवाचं घर आहे आणि या देवाच्या घराची स्वच्छता करणं ही आम्हा प्रत्येकाची जबाबदारी आहे. जर काही मेंटेनन्स करायचं आहे आणि आपल्या दृष्टीस ती गोष्ट पडत आहे तर लगेच जी कमिटी आहे त्यांच्या निदर्शनास आणून द्या. त्यांना सांगा अशा गोष्टी करायच्या आहेत, आम्ही काय मदत करू शकतो का सभासद म्हणून तुम्हाला? ही सभासद म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे. आम्ही अनेक वेळा काय करतो, स्वच्छता करायची असली, झाडून पुसून घ्यायचं असलं, बेंच आणि वेदी स्वच्छ करायची असते, बऱ्याच वेळा काय होतं माहितीये का, वाद होतात, वाद. आणि वाद झाल्यानंतर मग आम्ही असं बोलून जातो की आम्ही नाही केलं तर कोणी करणार नाही, अमुक आम्ही गोष्ट केली नाही तर ती होणार नाही, अमुक हे नाही केलं तर ते होणारच नाही. लक्षात ठेवा, परमेश्वराकडं 100 पर्याय उपलब्ध आहेत. हे नेहमी आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आज परमेश्वरानं मंडळीला कारभारीपणाची देखील जबाबदारी दिलेली आहे. आम्ही ज्यावेळेस वरती चर्चमध्ये येतो त्यावेळेस येताना जर आम्हाला काही गोष्टी चुकीच्या दिसत असल्या, जर कुठे कचरा असेल, काही रॅपर पडलेला आहे, लहान लेकरं आहेत खाऊन टाकून देतात, त्यांना समजत नाही, परंतु तेच रॅपर आमच्या घरामध्ये असेल तर ते आम्ही तसंच ठेवत नाही. आम्ही मंदिरामध्ये येताना जर अशा गोष्टी आढळल्या, पटकन उचलून बाहेर टाकून देणं आम्ही करतो का? ते करणं गरजेचं आहे. कोणत्याही गोष्टीवरून वाद जरी झाला तरी लक्षात घ्या प्रियांनो, आम्ही हे करणार नाही आणि बघू आता कोण करतंय हे म्हणून उपयोग नाही. आपण जर करत आहोत तर ती सेवा नम्रतेनं आणि परमेश्वराला भिवून केली पाहिजे, कारण त्या सेवेकरता तुमची नेमणूक परमेश्वरानं केलेली आहे, तुम्हाला नेमलेलं आहे. जर स्वयंस्फूर्तीनं तुम्ही स्वच्छता करण्याकरता येतात तर त्याकरता तुमची नेमणूक परमेश्वरानं केलेली आहे. जर तुम्ही प्रभू भोजनाची पवित्र पात्र धूत आहात तर त्याकरता तुमची नेमणूक परमेश्वरानं केलेली आहे. या मंदिराची काळजी करत असताना जर काही गोष्टी आपल्याला आढळत असतील तर त्या लगेच काढून टाकणं याच्याकरता आपली नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि मग त्या गोष्टीवरून आम्ही हे म्हणू नये की आम्ही जर हे केलं नाही तर हे होणार नाही. प्रियांनो लक्षात घ्या, त्याच्यानंतर पुढच्याच रविवारी, पुढच्याच महिन्यात देव कुणाला तरी त्या ठिकाणी अपॉइंट करतो, त्यात तुमचे आशीर्वाद काढून घेऊन तो त्यांना देतो. का आपण परमेश्वराच्या आशीर्वादाला मुकावं?
म्हणून नेहमी लक्षात असू द्या, जी सेवा आम्हाला मंडळी म्हणून परमेश्वराच्या मंदिरामध्ये करण्याकरता मिळत आहे, प्रियानो, ती सेवा आम्ही अत्यानंदाने केली पाहिजे. कारण त्या सेवेमध्ये आमच्यासाठी आशीर्वाद दडलेले आहेत. ते आशीर्वाद आम्ही का गमवावेत? आम्ही अनेक वेळा अशा आमच्या बोलण्यातून आमचेच आशीर्वाद आम्ही घालवून बसत असतो. आणि म्हणून जे आमच्या समोर काम आहे ते कोणी करण्याकरता मदतीसाठी कोणी येवो न येवो, हे मला दिसत आहे, याची स्वच्छता मी करणार. ही नैतिक जबाबदारी माझी आहे. हे माझं काम पालकांनी अप्रिशिएट करो, कमिटीने अप्रिशिएट करो, सिनियर सिटीजन्सने अप्रिशिएट करो किंवा मंडळीने अप्रिशिएट करो किंवा न करो, मला दिसत आहे हे मी करणार. आणि म्हणून लक्षात घ्या, ज्यावेळेस आम्ही मंडळीमध्ये येतो, आम्ही ज्यावेळेस चर्चमध्ये येतो, त्यावेळेस प्रत्येक बसलेला वैयक्तिक आत्मा हा मंडळीच्या दृष्टिकोनातून कारभारी आहे. आज जे तुम्ही इथं सर्वजण बसलेले आहात, तुम्ही देखील कारभारी आहात. कारभारी फक्त याजक नाही, कारभारी फक्त बिशप नाहीत, कारभारी फक्त पोप नाही, कारभारी फक्त CNI मध्ये बसलेलेच अधिकारी नाहीत. कारभारी म्हणून आपली देखील नैतिक जबाबदारी आहे. हे आम्ही आज लक्षात घेतलं पाहिजे प्रियानो. आणि मग सर्वोत्तम कारभारी कोण आहे? तर तो तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त. त्यानं काय केलेलं आहे? त्यानं लीनतेचा धडा आमच्यासाठी घालून दिलेला आहे. त्यानं नम्रतेची शिकवण त्यानं आम्हाला दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं काय केलं माहिती आहे ना आपल्याला? त्यानं त्याचं कारभारीपण जे त्याच्यावर सोपवलं होतं ते चोखपणे त्याने पार पाडलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांचे पाय धुतलेले आहेत. आपल्या शिष्यांचे पाय त्यानं धुतलेले आहेत. जो जगाचा निर्माता, तो स्वर्ग सोडून या धर्तीवर अवतरलेला आहे. तो तुमच्या आणि माझ्या तारणाकरता या जगामध्ये आलेला आहे. आणि या जगामध्ये येऊन त्यानं काय केलं? त्यानं लोकांची सेवा केली. जे मुख्य प्रवाहामध्ये नाहीत, जे रंजले गांजलेले आहेत, ज्यांना लोकांनी वाळीत टाकलेलं आहे, अशा लोकांची सेवा प्रभू येशू ख्रिस्तानं केलेली आहे. त्यानं ज्यावेळेस आपल्यासाठी त्यानं शिष्यांना गोळा केलेला आहे, बोलावलेला आहे, त्या शिष्यांचे ख्रिस्तानं पाय धुतलेले आहेत. त्यानं नम्रतेचा धडा तुमच्या आणि माझ्याकरता या पवित्र शास्त्रामध्ये घालून दिलेला आहे. आहोत का आम्ही एवढे नम्र? आमच्यामध्ये ती नम्रता आहे का? आजही आमच्यामध्ये, आजही आम्हाला जर कुणी अरे म्हटलं तर आम्ही कार्य म्हणायला मोकळा असतो. आणि मग प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण जाते कुठं? प्रियानो, आम्हाला जो सर्वोत्तम कारभारी आहे, ज्यानं नम्रतेचं उदाहरण त्याच्या कृतीतून घालून दिलेलं आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्हाला लक्ष द्यायचं आहे. आणि त्याच्या शिकवणीप्रमाणे, त्याच्या वागणुकीप्रमाणे आम्हाला चालायचं आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं खूप सुंदर दाखला दिला जो आपण वाचलेला आहे. एका धनाढ्य माणसाकडं त्याचे जे नोकर होते त्यांना त्यानं बोलावलेलं आहे. एकाला 5,000, एकाला 2,000, एकाला 1,000 दिले. आणि मग तो निघून गेला बिझनेस करण्याकरता, व्यवसाय करण्याकरता. आणि पुन्हा आल्यानंतर त्यानं त्यांच्याकडून हिशोब घेतलेला आहे. प्रियानो, ज्याला 5,000 रुपये मिळाले होते त्यानं त्याचे 10,000 केलेले आहेत. आणि त्याला आशीर्वाद काय मिळाला? भल्या विश्वासू दासा, तू माझ्या आनंदात सहभागी हो. ज्याला 2,000 मिळाले त्यानं तोच आशीर्वाद दिलेला आहे, भल्या विश्वासू दासा, ये माझ्या आनंदात सहभागी हो, कारण तुला 2,000 दिले होते त्याची 4,000 केले. मग ज्याच्याकडे 1,000 रुपये होते तो समोर आल्यानंतर तो किती आपल्या धनाला त्याच्या तोंडावर म्हणतो, मला माहिती आहे तू दुष्ट आहेस, तू जिथं पेरलं नाहीस तिथून कापणी करतोस. मग तो धनी त्याला म्हणतो, बाबा रे, तुला जर हे माहिती आहे की मी दुष्ट आहे, मी जिथं पेरलं नाही तिथून कापणी करतो, जिथं विखरलं नाही तिथून गोळा करतो, असा माझा उलटा स्वभाव आहे, हे जर तुला माहिती आहे तर तुला दिलेले 1,000 रुपये तू व्याजानं का दिले नाहीस, व्यापाराकडे का दिले नाहीस, त्याचं काहीतरी व्याज मला मिळालं असतं. आणि मग त्याला जी शिक्षा मिळते त्याच्याकडे जे आहे ते देखील काढून घेतलं जातं आणि त्याला दात खाणं आणि रडणं याच्याकरता कायमस्वरूपी त्या नरकामध्ये टाकलं जातं. प्रियानो, या दाखल्याचा अर्थ काय आहे? ज्याच्याकडं 5,000 रुपये दिलेले आहेत याचा अर्थ असा आहे की ज्या कारभाऱ्याकडं मंडळी सोपवलेली आहे
त्या मंडळीतील विविध लोकांचे गुण हेरून त्या लोकांना परमेश्वराच्या सेवा कार्यामध्ये सहभागी करून घ्यायचंय. 5,000 रुपये दिलेले आहेत, याचा अर्थ मंडळी सोपवलेली आहे. त्या मंडळीमध्ये असे लोक असतील की त्यांना काहीतरी लिहिता येत असेल, त्यांना काहीतरी गाता येत असेल, त्यांना काहीतरी वाजवता येत असेल, त्यांना उत्तम रीतीने संदेश देता येत असतील, अशा लोकांना तुम्हाला गोळा करायचा आहे. आम्ही ज्यावेळेस मंदिराच्या बाहेर पडतो, 5,000 रुपये सोपून दिले म्हणजे काय, आमच्या अवतीभोवती असे अनेक लोक आहेत, त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. जे गुण मंडळीमधल्या लोकांमध्ये आहेत, जे परमेश्वराच्या गौरवासाठी उपयोगी पडणार आहेत, त्यांना बरोबर घेऊन देवाच्या सुवार्तेकरता या मंदिरातून बाहेर पडणं, हा त्या दाखल्याचा अर्थ आहे. ज्याला 2,000 रुपये दिलेले आहेत त्याच्यासाठी देखील हीच योजना आहे. जे मंडळीमध्ये सभासद आहेत त्यांचा उपयोग देवाच्या राज्यासाठी करून घेणं म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये वाढ करणं होय. आज आम्ही 100 लोक या मंदिरामध्ये आहोत, तर आमच्याकडे परमेश्वरानं जी टॅलेंट्स दिलेले आहेत त्या टॅलेंट्सला वापरून आम्ही इतरांना त्या गोष्टी सांगून, देवाचं वचन सांगून त्या 100ची दुप्पटीनं आम्ही वाढ करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि मग ज्यावेळेस ही वाढ होत नाही, ज्यावेळेस तो 1,000 दिलेल्याला विचारतो, प्रियांनो ती सेवा म्हणजे काय आहे, मंदिरामध्ये सभासद आले काय किंवा नाही आले काय, त्यांच्यापर्यंत वचन पोहोचलं काय किंवा नाही पोहोचलं काय, मला काही घेणं देणं नाही. मंडळीकडून माझं मानधन चालू आहे, मला धर्मप्रांताकडून देखील मानधन मिळत आहे, मला मिळालं पुष्कळ झालं. मी व्हिजिटला घरी गेलो, लोकांनी मला दान दिलं, मला मिळालं पुष्कळ झालं. ही सेवा नाही, कारभारी पण हे नाही. त्याचप्रमाणे मंडळीला हे कसं लागू पडतं, आज आमची इथं बसलेल्यांपैकी ही जबाबदारी आहे. आज आमच्याच आजूबाजूला बसणारे कित्येक लोक आलेले नाहीत. किती जण इथं आहेत की जे आज फोन करून विचारतील आपल्या शेजारी बसणाऱ्यांना, का तुम्ही आला नाहीत, का आज चर्चला तुम्ही आला नाहीत. असे किती जण आज इथं आहेत, हात वरती करा आणि विचारा त्या लोकांना. जे सभासद आज आपले आले नाहीत त्यांना विचारा, आज तुम्ही चर्चला का आला नाहीत, तुमची काय अडचण आहे, काय तुमच्यावरती संकट आलं होतं की ज्यामुळे तुम्ही येऊ शकला नाही. आज तुमची माझ्या शेजारची जागा रिकामी होती. हे मंडळी म्हणून आमची जबाबदारी नाही का, हे आमचं कारभारीपण आहे. आमच्या सभासदांची चौकशी करणं, त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्या दुःखात सामील होणं, त्यांची विचारपूस करणं. प्रियांनो आम्ही त्या सभासदांना विचारलं पाहिजे, फोन करून आज जरूर विचारा, त्यांच्या घरी जायची गरज नाही. आज परमेश्वरानं आपल्याकडं खूप सोयी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. देवानं आपल्या हातामध्ये मोबाईल दिलेला आहे आणि त्यामुळं आपण सहज घरी बसल्या एक कॉल करू शकतो. हा कॉल करण्याचा प्रयत्न करा, त्यांना विचारा का आला नाहीत. ही आमची नैतिक जबाबदारी आहे, हे आमचं कारभारीपण आहे. मंडळी म्हणून हे आमचं कारभारीपण आहे. प्रियांनो आम्ही कारभारीपणाचा आजचा हा रविवार साजरा करत असताना कारभारीपण करणं हे सोपं नाही. आम्ही जुन्या करारामध्ये ज्यावेळेस पाहिलं, जे सर्व संदेष्टे होते ते सर्व संदेष्टे परमेश्वरा लोकांना कधीच प्रिय नव्हते, कारण त्यांनी खूप परखडपणे संदेश लोकांना दिलेला आहे. आजच्या युगामध्ये देखील ज्यावेळेस याजक परखडपणे संदेश देतात, ते याजक देखील सभासदांच्या दृष्टिकोनातून चांगले नसतात, टोमणे मारणारे याजक असतात. असू द्यात, हरकत नाही, मला माहिती आहे, मी या सगळ्या प्रोसेसमधून गेलेलो आहे. परंतु लक्षात घ्या, देवाचं वचन टोमणा नाही, हे आमच्या अंतःकरणाला उघडणारं आहे, आमचे कान उघडणारं आहे, आमचे डोळे उघडणारं आहे आणि आमच्या अंतःकरणाला आरपार भेदून जाणार आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन स्वीकारत असताना आम्ही ते नेहमी सकारात्मक दृष्टिकोनातून स्वीकारणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि जे वचन आमच्यापर्यंत येतं त्या वचनाप्रमाणे आम्ही देखील कारभारी होऊन आमच्या मंदिरासाठी काम करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि ते आम्हाला करता यावं, याकरता परमेश्वर आपल्याला सहाय्य करो. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो, आम्ही तुझे उपकार मानतो.
आज तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे तू आम्हाला हे शिकवलं आहेस की आम्ही कारभारी म्हणून आमचं काम करत असताना आम्ही कसं असलं पाहिजे, आमच्यावरच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि त्या जबाबदाऱ्या आम्ही पार पाडत आहोत की नाही हे शिकवण्याकरता प्रभू आजचा दिवस तू आम्हाला दिलास आणि सिंहावलोकन करण्याची संधी दिलीस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, आम्ही जर हे कारभारी पण योग्य रीतीने आजपर्यंत आमच्या मंडळीमध्ये याजक म्हणून, सभासद म्हणून पार पाडलं नसेल तर आम्हाला क्षमा कर प्रभू. परंतु येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला कारभारी पण योग्य रीतीनं हाताळता यावं, ते पार पाडता यावं आणि त्याद्वारे तुझं गौरव घडावं म्हणून तू आम्हाला शक्ती दे, सामर्थ्य दे, धैर्य दे. येशू ख्रिस्त आमचं तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक बापा. आमेन.